करा नसता सविनय कायदेभंग करू। नवरात्रापासून धारातीर्थ तीर्थस्नानासाठी खुले करा नसता सविनय कायदेभंग करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी जिल्हाधिकारी तथा पुरातत्वशास्त्र विभागास दिलाय। निवेदनात लोणारचे विरज धारतीर्थ ज्यास दक्षिण काशी अशी उपमा दिलेली आहे आणि या धर्तीवर येणाऱ्या लोकांना अंघोळीसाठी घरी पाणी नाही म्हणून येत नाही, तर ते श्रद्धा स्नान करण्यासाठी येतात। श्रद्धा स्नान केल्याने माणसाच्या तनावरचा नव्हे तर मनावरचा मळ स्वच्छ होतो आणि माणूस पवित्र झाल्याचे अनुभवतो, हा विश्वास आहे। या धारतीर्थावर श्रद्धा स्नान करण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून श्रद्धाळू येतात। या श्रद्धाळू पर्यटकांच्या येण्यामुळे आमच्या लोणार नगरीचा व्यापार उद्योग चांगल्या स्थितीत चालत आहे। जर येथे श्रद्धाळू व पर्यटक येणे बंद झाले तर आमच्या लोणारची अर्थव्यवस्था जी 4 वर्षांनंतर रुळावर आली होती ती डबघाईला गेली आहे। सदर लोणारचे धारातीर्थ हे पुरातत्व विभागाच्या मालकी हक्काचे नसून हे गंगा भोगावती नावाने महसूल विभागाच्या नोंदीमध्ये आहे। लोणारी येथील विरज धार तीर्थाविषयी निकाल सन 1944 य मा काळे यांनी दाखल केलेल्या याचिका क्रमांक 484 नुसार माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे। त्या आदेशामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की सदरील धारातीर्थ हे हिंदूंच्या मालकीचेच प्राचीन तीर्थस्थान आहे। असे असतानाही आपण माननीय उच्च न्यायालयाचा अपमान करून धारतीर्थ श्रद्धातीर्थ तीर्थस्नानासाठी बंद करण्यात आले आहे। आपल्या म्हणण्यानुसार धारातीर्थावर होत असलेल्या गर्दीमुळे तेथील दगडांची झीज होत आहे व त्या कारणाने तुम्ही 17 सप्टेंबर रोजी धारतीर्थ स्नानासाठी बंद केले आहे। जर तीर्थक्षेत्र आणि पर्यटन हे पर्यटकांच्या येण्या जाण्याने झिजत असतील तर आग्र्याचे ताजमहल, दिल्लीचा लाल किल्ला, अजिंठ्याची लेणी, एलोरा येथील कैलास लेणे, बनारसचे काशी तीर्थ, अयोध्याचे नवनिर्मित राम मंदिर, बद्रीनाथ, केदारनाथ सहित सर्व तीर्थक्षेत्र बंद करा आणि त्यानंतरच लोणारचे पावन विराज धारतीर्थ बंद करण्याविषयी विचार करा। 14 ऑक्टोबर पासून नवरात्र उत्सव सुरू झाले आहे। नवरात्रात धारतीर्थाचे श्रद्धास्थान हे आमच्या हिंदू धर्मासाठी फार महत्त्वाचे व पवित्र मानले जाते व आम्ही स्वातंत्र्य हिंदू देशात राहतो या यमन देशात राहतो का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। या नवरात्र उत्सवात लाखो हिंदू भाविक धारतीर्थावर श्रद्धास्नान करण्यासाठी येतात, म्हणून धारतीर्थ श्रद्धास्थानासाठी खुले करावे, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व लोणार पंचक्रोशीतील सामान्य नागरिक तीव्र आंदोलन छेडू। येत्या 22 ऑक्टोबर 2023 रोजी जसे भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे गांधीजींनी केले तसेच धारतीर्थाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही करू। सर्व हिंदू सुद्धा सविनय कायदेभंग करू, धारातीर्थ स्वतंत्र करू असा इशारा बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, बुलढाणा जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवंत, बुलढाणा जिल्हा